नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आपल्याला माहीत आहे की आपलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं काही दिवसामध्ये आंदोलन आहे। त्या आंदोलनामध्ये आपल्याला जास्त संख्येने सहभागी राहायचं नाही आहे, कारण का सगळ्या आपल्या युवा प्रशिक्षणार्थ्याची मेंटॅलिटी आता झालेली आहे की आपला आंदोलन करून आपल्याला काही भेटणार नाही। पण असं आहे का? तर नाही। आपण आंदोलन कशासाठी करत आहे? तर आपल्याला असं वाटत आहे की आंदोलन केल्यामुळे आपल्याला यश मिळेल। आपल्याला असं वाटत आहे की आंदोलन केल्यामुळे आपल्याला कदाचित हे सरकार आपल्याला रोजगार देईल। पण असं आहे काय? तर नाही। आपल्याला रोजगार मिळण्यासाठी अजून ठाम भूमिका बाळगावी लागेल, ठाम भूमिका ठेवावी लागेल। तर आपल्याला हे सरकार, हे गेंदळाच्या कातडीचं सरकार आपल्याला अवश्य याला नोकरी जॉब देणंच आहे, आपल्याला रोजगार देणंच आहे। काहून? तर या सरकारने आपल्याला असं रोजगार देतो म्हणून आपल्याला फसवलं आहे। पण किती दिवस हे सरकार आपल्याला फसवू शकणार आहे? आपण ह्या नवीन पिढीचे युवक आहोत, तर आपल्याला हे सरकार फसवू शकत नाही असं मला वाटते। जर आपण ठरवलं तर आपल्यामध्ये खूप ताकद आहे। आपल्याला संविधानाने हक्क दिला आहे की आपल्याला मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला आहे, जे स्थान केंद्रामध्ये जे स्थान पंतप्रधानाचं राहतं ते स्थान आपल्या राष्ट्रामध्ये पण मुख्यमंत्री यांचं राहतं। तर मुख्यमंत्री साहेबांना आपण जर सर्व युवा प्रशिक्षणार्थी एकजूट झालो, त्या एकजुटीतून आपण ह्या सरकारला तर 1000-500 संख्येने आपलं काही नाही होणार। आपल्याला जास्त संख्येने सहभागी होऊन या सरकारला सांगावं लागेल। तर तुकाराम बाबा नियोजन करीत आहे की आता 22 तारीख किंवा 22 तारखेच्या नंतर एक मीटिंग लागणार आहे। त्या मीटिंगमध्ये सगळे आपले नेतृत्व, सगळे आपले जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष ठरवतील की आपण आंदोलन करायचं की नाही करायचं। तर खूप आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना खरंच जर आपण कोर्टाची पायरी चढलो तर आपल्याला न्याय हा कोर्टातून मिळणार का? तर आपण पाहूया। खरंच आपले असे काही विद्यार्थी आहे, असे काही प्रशिक्षणार्थी आहे की त्यांनी ठरवलेलं आहे की आपण आता जे काही होणार ते कोर्टातच होणार। तर भाऊ, आपण एकदा आंदोलन करून प्रयत्न करून पाहूया की आपल्याला यश मिळतो का। पण यार असं नाही की काही प्रशिक्षणार्थी आपल्या घरालाच राहतील आणि म्हणतील की मला अवश्य रोजगार मिळेल, असं नाही आहे। तर तुम्ही आपले प्रशिक्षणार्थी जास्तीत जास्त संख्येने आपल्या होणाऱ्या आंदोलनास नक्की उपस्थित राहा असं मला वाटते। आणि आपले नेतृत्व, आपले जिल्हाध्यक्ष तर तुम्हाला सांगतातच की तुम्ही आपल्या आंदोलनाकरिता उपस्थित राहा। तर आपण खरंच उपस्थित राहतो का?
तर वर्धा जिल्हा म्हणा असे आपल्या 36 जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित राहतात का? तर नाही. एका जिल्ह्यातील किंवा 2 जिल्ह्यातील विद्यार्थीच उपस्थित राहतात. तर असं न करता आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थींनी आपल्या होणाऱ्या आंदोलनास आपण उपस्थित राहान असं मला वाटते. मला तर हर टाईमच वाटते, पण आपण उपस्थित राहावे. चला, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ थोडा आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या परिचितांना शेअर करू शकता. तर धन्यवाद.